कोल्हापुरातील फुलेवाडी हे एक प्रमुख उपनगरांपैकी एक आहे. पण या उपनगराला बरेचसे लोक इथे असणाऱ्या दत्त मंदिरामुळे देखील ओळखतात. या ठिकाणी असणारे दत्तात्रेयाचे हे मंदिर बऱ्याचशा भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. फुलेवाडी परिसरात जो रंकाळा आडवा पाट आहे शेतीला पाणी देण्याचा, त्या ठिकाणी राऊत आबा म्हणून एक कामगार होते आणि त्या कामगार आबांच्या स्मरणात हे दत्त मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. या मंदिरात प्रामुख्यानं दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी 9 दिवस या ठिकाणी पारायण सोहळा, प्रवचन, कीर्तन, त्याचबरोबर सोंगी भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी दत्त मंदिर परिसरात होत असतात. त्याचबरोबर प्रामुख्याने दर पौर्णिमेला या ठिकाणी दत्ताची पालखी होती. साधारण 1958-59 साली या मंदिराचं बांधकाम सुरू झालं आणि 1962 साली या मंदिराची वास्तुशांती समारंभ घडला आणि हे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं झालं. या मंदिराची रचना प्रामुख्यानं गाभारा आणि समोर हॉल, त्याचबरोबर या परिसरातील शेतकऱ्यांच्यासाठी विकास सोसायटीची इमारत नव्हती, तर गाभाऱ्याची इमारत सोडून पुढील बाजूस इमारतीत उभा करून वरचा मजला या ठिकाणी विकास सोसायटीचं काम शेतकऱ्यांच्या माध्यमासाठी चालू होतं. त्यानंतर आता या ठिकाणी वरती एक आमच्या शाळेची लॅब, या ठिकाणी लॅबची सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून परिसरातील विद्यार्थ्यांची लॅबची, प्रयोगशाळेची गरज भागेल या दृष्टीनं मंडळ सातत्यानं प्रयत्न करत आहे. या आजूबाजूच्या जे उपनगरातली जी नागरिक आहेत, जी राहणार आहेत, त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे दत्त महाराजांच्या रोज सकाळी जाणारे विद्यार्थी असून देत, कर्मचारी असून देत, न चुकता दत्त महाराजांचं दर्शन घेऊन जाणारे माणसं आहेत. या मंदिरात असणारी दत्तमूर्ती देखील साधारण मूर्ती नाहीये. या मूर्तीचा देखील एक रंजक इतिहास असल्याचे मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले. कोल्हापुरात शिवाजी पुतळा नावानं जे मध्यवर्ती स्थान ओळखलं जातं, त्या शिवाजी पुतळ्याच्या ठिकाणी असलेली पूर्वीची प्रिन्स विल्सन या ब्रिटिश सरदाराची मूर्ती, स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये या पुतळ्याला भागीरथीबाई तांबटांनी विद्रूप केलं, त्याचं नाक कोडलं आणि आपला ब्रिटिश सत्तेवरचा रोष व्यक्त केला. त्यातून ती मूर्ती त्या ठिकाणी उतरवली गेली आणि भालजी पेंढारकरांच्या परिसरामधून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला. त्यानंतर विल्सनच्या या भव्य अशा पुतळ्याचा संगमरवरी पाषाण शिल्लक राहिला आणि त्याचा जो मस्तकाचा भाग होता तो आज आपल्याला टाउन हॉल म्युझियममध्ये पाहायला मिळतो. पण त्याचा धड असलेला जो भाग होता संगमरवराचा, त्याची गुणवत्ता आणि त्या पाषाणाचे दर्जा एक पाहिल्यानंतर श्रीपतराव बोंद्रेंनी तो पाषाणाचा खंड विकत घेतला आणि या पाषाणातून अतिशय सुंदर अशी एक दत्तमूर्ती साकारली आणि ती दत्तमूर्ती फुलेवाडी या ठिकाणी स्थापित केली. या मंदिरातील दत्तमूर्तीबद्दलचा हा इतिहास बऱ्याच जणांना अजूनही माहीत नाहीये. पण तरी देखील या मंदिरात दर गुरुवारी आणि इतर उत्सव काळात मोठे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असते.